स्क्रीन दिसत आहे का? हॅलो. येस सर. आवाज पण येत आहे? येस सर. So till now we were discussed about the ideal gases. Ideal gases, they follows the postulates of kinetic gas theory. Okay, that is the two main postulates we were considered for ideal gases. That is, there is no force of attraction and repulsion between the molecules. Okay, so there is no any type of interaction between the molecules in case of ideal gas. Okay, and second postulate, ideal gas follows. Main these are the two postulates, and second postulate followed by this ideal gas is the volume of a molecule, gas molecule, is very small, that is negligible as compared to the total volume of the container or total volume of the gas. ठीक आहे, हे दोन पॉच्युलेट्स आपण मेनली कशासाठी पाहिले होते? आयडियल गॅस साठी पाहिले होते. कायनेटिक गॅस इक्वेशन, कायनेटिक गॅस पॉच्युलेट्स ऑफ कायनेटिक थेरी जे आहे, पॉच्युलेट ऑफ कायनेटिक गॅस थेरी, त्याच्यामध्ये आपण जे पॉच्युलेट्स पाहिले त्या पॉच्युलेट्स मध्ये दोन गोष्टी, तशाच 5-6 गोष्टी पाहिल्या, पण त्याच्यातल्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आपण याच्यासाठी पाहिल्या आहे. कशासाठी? आयडियल गॅस साठी. दॅट देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन और अमॉन्ग द मॉलिक्यूल्स ऑफ आयडियल गॅस. ठीक आहे, अँड द वॉल्यूम ऑफ ए गॅस मॉलिक्यूल is negligible as compared to the total volume of the gas. Okay, and that ideal gas, it obeys PV is equal to nRT, this equation is called as ideal gas equation. Okay, so if the gas follows the postulates of kinetic gas theory, and if it obeys this ideal gas equation, that is PV is equal to nRT, then that gas is called as ideal gas. Okay, but the gases which fail to obey the ideal gas equation are termed as non-ideal or real gases. ठीक आहे, आता हे रिअल गॅसेस काय म्हणतात? मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला जेव्हा लेक्चर होतं आपलं तेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला की आयडियल गॅसेस, दीज आर द हायपोथेटिकल गॅसेस. ओके, ते हायपोथेटिकल गॅसेस आहे. द गॅसेस विच वी नो, जे कोणते गॅसेस आपल्याला माहिती आहे आता सध्या, ऑक्सिजन झालं, नायट्रोजन झालं, CO2 झालं, N2 झालं, जे कोणते गॅसेस नोन आहे, ऑल दीज गॅसेस आर रिअल गॅसेस. ओके, आता रिअल गॅसेस काय म्हणतात? आम्ही बाकीचं सगळं फॉलो करील पण दोन गोष्टी फॉलो करणार नाही. दॅट इज, हे जे दोन पॉच्युलेट मी म्हटलं, नो इंटरॅक्शन बिटवीन द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स, नो इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स, अँड द व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल is negligible as compared to the total volume of the gas. ठीक आहे, so these postulates are not followed by real gases. ठीक आहे, हे जे पॉच्युलेट्स आहे, हे पॉच्युलेट्स जे आहे किंवा अजम्पशन्स आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचे, हे अजम्पशन्स रिअल गॅसेस फॉलो करत नाही. ठीक आहे, आता मग इलाज काय आहे त्याच्यासाठी? आपल्याला जबरदस्तीने समजा आपण या रिअल गॅसेसला ते अजम्पशन फॉलो करायला लावले. कोणती कंडिशन्स वापरल्या आपण? कंडिशन स्ट्रिक्ट केल्या आपण किंवा कंडिशन्स वापरल्या आणि त्यांना या रिअल गॅसेसला ते अजम्पशन्स फॉलो करायला लावले, तर काय म्हणू आपण मग? रिअल गॅसेस बिहेव्स लाईक अन आयडियल गॅस. ठीक आहे, असं म्हणू ना, रिअल गॅसेस बिहेव्स लाईक अन आयडियल गॅस. ठीक आहे, इफ कोणते दोन कंडिशन? देर इज नो इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ ए गॅस, अँड सेकंड वन इज द व्हॉल्यूम ऑफ ए गॅस is negligible as compared to the total volume of the gas. ठीक आहे, हे जे दोन अजम्पशन रिअल गॅसनी फॉलो केले तर किंवा त्यांना करायला लावले, तर आपण असं म्हणू शकतो की these real gases behaves like an ideal gas. Okay, now deviations from the behavior of ideal behavior. हे जे डेव्हिएशन आहे, डेव्हिएशन म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर, आयडियल बिहेवियर पासून
तो ते डेव्हिएट कसे होतात, कोणतं डेव्हिएशन्स आहे त्यांचं ते. द गॅसेस लाईक O2, N2, CO2 etc do not obey ideal gas equation as they do not follow the assumptions of kinetic theory of gases. According to kinetic theory of gas, the actual volume of gas molecule is negligible. In real gas, it is appreciable. ठीक आहे. कायनेटिक थेअरी म्हणते की ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्युल इज निग्लिजिबल ऍज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅस. म्हणजे पूर्ण गॅसच्या गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे कोणतं, कंटेनरचं व्हॉल्यूम. कंटेनरच्या व्हॉल्यूमच्या तुलनेत गॅसचे जे मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युलचं जे व्हॉल्यूम आहे ते निग्लिजिबल असते, असं कायनेटिक थेअरी ऑफ गॅस असं म्हणते. हे कुणाच्या बाबतीत लागू पडेल, आयडियल गॅसच्या बाबतीत लागू पडेल. पण रिअल गॅस काय म्हणते, रिअल गॅस आम्ही हे अजम्पशन फॉलो करत नाही. आमच्या गॅसच्या ज्या मॉलिक्युलचं व्हॉल्यूम आहे ते निग्लिजिबल नाही आहे, त्याला टाळता येत नाही, त्यांना तुम्हाला गृहीत धरावं लागेल. ठीक आहे. सेकंड अजम्पशन विच इज नॉट फॉलोड बाय रिअल गॅस इज देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस बट दीज एक्झिस्ट इन रिअल गॅस. आयडियल गॅसचे मॉलिक्युल्स मध्ये काय अजम केलं होतं आपण की देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द मॉलिक्युल्स, therefore they are called as ideal gas. But in case of real gas, there exist some forces of attractions or repulsions among the molecule. Okay, so due to these two assumption or due to the real gases does not accept these two assumptions of kinetic theory of gas, and therefore they are real gases. Okay, but if the real gas but if the real gas obeys these two assumptions, रिअल गॅसनी समजा हे दोन अजम्पशन एक्सेप्ट केले, ठीक आहे, हे दोन अजम्पशन समजा एक्सेप्ट केले, तर काय म्हणू आपण की रिअल गॅस बिहेव्स लाईक अन आयडियल गॅस. ओके, सो रिअल gases do not obey ideal gas equation at all conditions of temperature and pressure. This can be understood from the pressure volume against P graph for different gases. ठीक आहे. आता प्रेशर व्हॉल्यूम आपण समजा आयडियल गॅस इक्वेशन पाहिलं तर काय आहे आयडियल गॅस इक्वेशन, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ठीक आहे, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी आयडियल गॅस साठी. फॉर आयडियल गॅस पीव्ही इज कॉन्स्टंट फॉर एनी प्रेशर, so the graph of 10 is a straight line parallel to the pressure axis. ओके, कोणत्याही प्रेशरला पीव्ही जे आहे हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आपल्याला बॉइल्स लॉ माहिती आहे, बॉइल्स लॉ मध्ये पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो फॉर आयडियल गॅस पीव्ही ची व्हॅल्यू कोणत्याही प्रेशरला काय राहील, कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, कशासाठी, आयडियल गॅससाठी. फॉर H2 and helium PV increases with the increase of pressure. H2 आणि हेलियम मध्ये पहा, H2 आणि हेलियम PV increases with the increase of pressure. प्रेशर इन्क्रीज केलं तर हे जे ग्राफ आहे हा ग्राफ याच्या वरती येतोय, म्हणजे स्ट्रेट लाईन येत आहे अबाव द आयडियल गॅस. आयडियल गॅस साठी ही लाईन आहे. ठीक आहे, ही लाईन आयडियल गॅसची आहे. फॉर दिस ideal gas is constant, the PV value is constant for ideal gas. Okay, but for hydrogen and helium PV value increases, okay, with the increase of pressure. For CO CH4 the value of PV first decreases, reaches a minimum, first decreases, reaches a minimum, and then again increases. Atha, what this graph indicates, what this graph indicates, this indicates that there is a force of repulsion, there is a high force of repulsion between the hydrogen and helium molecules. हायड्रोजन जे मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युल्स मध्ये आपापसात फोर्स ऑफ रिपल्शन खूप जास्त आहे. ओके, फोर्स ऑफ रिपल्शन जास्त असल्यामुळे जसं प्रेशर आपण वाढू, ज्या पद्धतीने प्रेशर वाढवलं आपण समजा त्याचं, तसं ही जे व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय याच्या वरच्या म्हणजे अशी वाढत जाईल, कंटिन्युअसली वाढत जाईल. इन केस ऑफ CO अँड CH4 देर इज ऍट लोअर प्रेशर, कमी जेव्हा प्रेशर असते किंवा इंटरमिजिएट प्रेशर असते, हे इंटरमिजिएट प्रेशर. ठीक आहे, हे इंटरमिजिएट प्रेशर. जेव्हा इंटरमिजिएट प्रेशर असेल तेव्हा देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द
इंटरमिजिएट प्रेशरला काय राहील, मॉलिक्यूल जवळ जवळ राहील थोडे, है ना, मॉलिक्यूल थोडे जवळ राहील इंटरमिजिएट प्रेशर असताना. तर देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन CO मॉलिक्युल्स म्हणा किंवा CH4 मॉलिक्यूल. CH4 चे जे आपापसातले मॉलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय राहील, जास्त राहील ऍट अ इंटरमिजिएट प्रेशर. बट ऍज वी इन्क्रीज द प्रेशर, जर आपण प्रेशर पुन्हा वाढवलं तर काय होईल, पुन्हा वाढवलं तर हे पुन्हा जवळ येईल एकदम. पुन्हा जवळ आल्यानंतर काय झालं, जितके ते जवळ येईल तेवढं त्यांच्यामध्ये पुन्हा रिपल्शन वाढेल. ठीक आहे, एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंतच हे मॉलिक्यूल जवळ येतात किंवा देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट होतो. एकदम त्या याच्या पेक्षा जर जास्त जवळ झाले ते मॉलिक्यूल तर काय होईल, त्यांचं रिपल्शन वाढेल. रिपल्शन वाढेल म्हणजेच ऍट हाय प्रेशर त्याचा ग्राफ कुठे जाईल, असा वरती जाईल. ठीक आहे, दोन भागामध्ये आपल्याला या ग्राफला डिवाइड करता येतं. हे बघा, हा जो एवढा पार्ट आहे यामध्ये पहा, यामध्ये ऍज द प्रेशर इन्क्रीजेस, जसं प्रेशर आपण वाढवलाय, ऍज द प्रेशर इन्क्रीजेस, ऍज द प्रेशर इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ PV इन्क्रीजेस. ठीक आहे, PV ची जी व्हॅल्यू आहे ते म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो प्रोडक्ट आहे तो इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, याला म्हणू आपण लो प्रेशर. हे जे आहे इथून इतका भाग याला लो प्रेशर म्हणू. याला म्हणू आपण इंटरमिजिएट प्रेशर. इंटरमिजिएट प्रेशरला काय होत आहे, हे जे दोन आहे CO आणि CH4 यांच्यामध्ये देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे व्हॉल्यूम डिक्रीज होते. ठीक आहे, व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे याची PVचा जो प्रोडक्ट आहे तो कमी आला इथे. ठीक आहे, याची व्हॅल्यू डिक्रीज झाली थोडी. पण जसं प्रेशर वाढवलं, हाय प्रेशर जर केलं आपण, जसं प्रेशर वाढवलं तर पुन्हा त्या मॉलिक्यूल मध्ये रिपल्शन होईल. पुन्हा व्हॉल्यूम मध्ये प्रेशर याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये रिपल्शन झालं म्हणजे व्हॉल्यूम वाढेल. व्हॉल्यूम वाढेल म्हणजे हा ग्राफ PVचा प्रोडक्ट वाढेल आणि म्हणून हा ग्राफ इकडे वरती येईल. हायड्रोजन आणि हेलियम मध्ये ही केस राहणारच नाही, कारण हायड्रोजन आणि हेलियम मध्ये देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ऑलवेज हायड्रोजन आणि हेलियम मध्ये प्रेशर कोणतंही राहिलं तरी त्या मॉलिक्युल्स मध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ रिपल्शन असतो. देअरफॉर देअर कर्व दॅट इज PV व्हॅल्यू इज ऑलवेज इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग प्रेशर. ओके, देन one term we must know about the real gas, that is compressibility factor. हेलो, आवाज येत आहे का? हेलो. Yes, sir. Yes, sir. Now it is an important term as per the exam point of view. Compressibility factor. What is this compressibility factor? The deviation from ideal behavior can be measured in terms of compressibility factor. आता एखादा रियल गॅस आहे तो किती प्रमाणात आयडियल गॅस पेक्षा, आयडियल गॅस कॅरेक्टर पासून डेव्हिएट आहे किंवा आयडियल बिहेवियर पासून किती प्रमाणात तो डेव्हिएट आहे, that can be measured in terms of compressibility factor which is represented by Z. ठीक आहे, मग आपण या compressibility factor ची डेफिनेशन काय म्हणू? The extent to which a real gas departs from the ideal behavior it may be depicted in terms of a new function called as compressibility factor. म्हणजे रियल गॅस जो आहे तो आयडियल बिहेवियर पासून, आयडियल गॅसच्या बिहेवियर पासून किती प्रमाणात तो डिपार्ट आहे किंवा डेव्हिएट आहे हे मेजर करणारा जो फॅक्टर आहे किंवा हे मेजर करणारा जे फंक्शन आहे त्याला म्हणू आपण कम्प्रेसिबिलिटी फॅक्टर किंवा कम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. ओके, डेफिनेशन लक्षात आली तुमच्या? द डेव्हिएशन ऑफ रियल गॅस फ्रॉम आयडियल बिहेवियर is called as compressibility factor, or the extent to which the real gas departs from the ideal behavior. It may be depicted in the form of, in the terms of new function called as compressibility factor. असंही म्हणू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता the extent to which the real gas departs or deviates from the ideal behavior is called as compressibility factor. ठीक है, now what is this compressibility factor? It is denoted by Z, where Z is equal to volume of real gas, 1 mole of real gas.
volume of 1 mole of real gas, it is called as molar volume divided by volume of 1 mole of ideal gas. ठीक आहे. Z जो आहे तो Z म्हणजे काय, Z म्हणजे काय आहे, Z it is the volume occupied by 1 mole of real gas. रिअल गॅसच्या एका मोलनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम डिवायडेड बाय द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 मोल ऑफ आयडियल गॅस. ठीक आहे. बट वी नो दॅट फॉर आयडियल गॅस PV इज इक्वल टू NRT. ठीक आहे. PV इज इक्वल टू NRT. Therefore V ideal is equal to V ideal is equal to काय होईल मग, NRT अपॉन P. NRT अपॉन P ला आपण इथे ठेवलं, P वरती गेला म्हणजे वरती काय झालं, PV रियल. V रियल तर होतात ऑलरेडी. P इंटू V रियल, रियल गॅसचं व्हॉल्यूम आहे एका मोलचं, डिवायडेड बाय NRT. ठीक आहे, डिवायडेड बाय NRT. आता हे N मोल साठी NRT आहे. समजा 1 मोल असतं तर आपण RT दिलं असतं फक्त. सो Z इज इक्वल टू PV अपॉन RT. ओके, where V is a volume occupied by 1 mole of a real gas, or it is called as molar volume. Okay, divided by NRT or RT for ideal gas. आता ideal gas जर असेल, समजा जो गॅस आहे तो आयडियल गॅस असेल, तर त्याच्यामध्ये व्ही रिअल ची व्हॅल्यू आणि व्ही आयडियल ची व्हॅल्यू सेम आहे. बरोबर आहे. आयडियल गॅसच जर असेल तर त्याच्यामध्ये व्ही रिअल म्हणजे व्हॉल्यूम, रिअल गॅस नाहीच आहे तो आयडियल गॅसच आहे, तर मग व्ही रिअल इज इक्वल टू व्ही आयडियल. मग फॉर आयडियल गॅस झेड ची व्हॅल्यू किती येईल, 1. ओके, ऍट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर झेड ची व्हॅल्यू किती, 1. सो द ग्राफ ऑफ झेड, झेड म्हणजे कंप्रेसिबिलिटी फॅक्टर, that is PV upon RT versus pressure will be a straight line parallel to pressure axis. Okay, म्हणजे समजा आपण असा ग्राफ काढला, हा ग्राफ आहे Z म्हणजे कंप्रेसिबिलिटी फॅक्टर वर्सेस प्रेशर वर्सेस प्रेशर. आयडियल गॅस साठी काय राहील ही व्हॅल्यू, झेड ची नेहमी 1 राहील. ठीक आहे, 1. तुम्ही कोणतंही प्रेशर लावा आणि काही करा, 1च याची व्हॅल्यू राहील. ठीक आहे. का बरं, कारण कंप्रेसिबिलिटी फॅक्टर मध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय रिअल गॅस अपॉन दॅट इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय आयडियल गॅस आहे. तर आपण आयडियल गॅसच जर घेतला तर दिस व्हॉल्यूम इज इक्वल टू दिस व्हॉल्यूम होईल. देअरफॉर इट्स रेशिओ विल बी 1. Okay, therefore for ideal gas the value of compressibility factor is 1 at any pressure. Okay, at any pressure, कोणत्याही प्रेशर ला ही व्हॅल्यू 1च राहील, दॅट इज अ कॉन्स्टंट. ओके, फॉर रिअल गॅस, हे आयडियल गॅस साठी झालं. फॉर रिअल गॅस द व्हॅल्यू ऑफ झेड डेविएट्स फ्रॉम युनिटी. रिअल गॅस जर असेल तर व्हॅल्यू ऑफ झेड दॅट इज कंप्रेसिबिलिटी फॅक्टर इट डेविएट्स फ्रॉम युनिटी, म्हणजे एक पेक्षा जास्त असू शकते किंवा एक पेक्षा कमी असू शकते, डिपेंडिंग ऑन द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दॅट रिअल गॅस. द डिफरन्स बिटवीन युनिटी अँड द व्हॅल्यू ऑफ कंप्रेसिबिलिटी फॅक्टर ऑफ ए गॅस इज अ मेजर ऑफ डिग्री ऑफ नॉन आयडियालिटी ऑफ ए गॅस. ठीक आहे, म्हणजे तो गॅस किती प्रमाणात डिफरन्स, म्हणजे समजा हा गॅस, एखादा गॅस या पद्धतीने आहे, असं एवढा डेव्हिएट होत आहे, तर यापासून म्हणजे युनिटीचं जे हे युनिटीचं आहे, झेड ची युनिटी व्हॅल्यू आहे, इथून तर इथपर्यंतचा हा जो डिफरन्स आहे याला म्हणतो आपण डिग्री ऑफ नॉन आयडियालिटी. डिग्री ऑफ नॉन आयडियालिटी ऑफ ए गॅस, त्यालाच आपण कंप्रेसिबिलिटी फॅक्टर सुद्धा असंच म्हणतो. ठीक आहे, तर कंप्रेसिबिलिटी फॅक्टरचा आणि हा युनिटीचा म्हणजे या कर्वचा झेड इक्वल टू 1 हा जो आहे, हा जो डिफरन्स आहे, दिस डिफरन्स, एवढा डिफरन्स म्हणजे एवढ्या प्रमाणात हा गॅस आयडियल बिहेवियर पासून दूर आहे. ठीक आहे, म्हणून याला म्हणतो आपण डिग्री ऑफ नॉन आयडियालिटी ऑफ ए गॅस. ठीक आहे, या प्रेशरवर. आता हे पाहूच आपण. आता आपण समजा कर्व काढले वेगवेगळे, झेड ची व्हॅल्यू घेतली आपण अलॉंग झेड एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ची व्हॅल्यू घेतली दॅट इज कंप्रेसिबिलिटी फॅक्टर घेतला, आणि प्रेशर घेतला आपण अलॉंग एक्स ऍक्सिस. ठीक आहे, प्रेशर घेतलं इकडे, आपण झेड घेतला दॅट इज कंप्रेसिबिलिटी फॅक्टर घेतला. आता आपल्याला आयडियल गॅस साठी जे कर्व निघेल आपला तो कोणता निघेल,
या पद्धतीची लाईन निघेल, हॉरिझॉन्टल लाईन विच इज पॅरलल टू द दिस ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. व्हाय? बिकॉज झेड ची व्हॅल्यू किती राहील? 1 राहील फॉर आयडियल गॅस. फॉर आयडियल गॅस द व्हॅल्यू ऑफ झेड इज 1. ओके. ऍट व्हेरी लो प्रेशर, जेव्हा प्रेशर लो असेल, फॉर ऑल दीज गॅसेस झेड अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. आता जेव्हा झेड, एक लक्षात द्या, एक गोष्ट आपण हे करू, आपल्या दोन कंडिशन्स होत्या. एक कोणती कंडिशन होती की देअर इज अ नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. ही एक कंडिशन फॉलो करत नाही म्हटलं मी तुम्हाला रियल गॅस. आणि दुसरी, द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय or the volume of a gas molecule is negligible as compared to the total volume of gas. या दोन कंडिशन रियल गॅस आयडियल गॅसच्या कंडिशन फुलफिल करत नाही. आता या फुलफिल केव्हा करेल? जर आपण बाकीच्या गोष्टी कडक केल्या. कोणत्या गोष्टी स्ट्रिक्ट करावं लागेल जेणेकरून रियल गॅस हे आयडियल गॅस सारखं बिहेवियर करेल? काय करायचं? एक समजा कंटेनर घेतला आपण, एक कंटेनर घेतलं, याच्यामध्ये आपण कोणता गॅस घेतला? रियल गॅस घेतला. ठीक आहे. कमी प्रमाणात रियल गॅस घ्या, कमी प्रमाणात रियल गॅस घेतला. ठीक आहे. कमी प्रमाणात रियल गॅस घेतला आपण. नंतर काय करायचं? प्रेशर कमी करून टाकायचं. प्रेशर कमी केल्यामुळे काय होईल? प्रेशर कमी केल्यामुळे हे जे मॉलिक्युल्स आहे हे एकामेकाच्या जवळ जाणार नाही, आपल्या पद्धतीने दूर इकडे तिकडे फिरत राहील. दुसरी गोष्ट काय करायचं? टेम्परेचर वाढवायचं. टेम्परेचर वाढवल्यामुळे काय होईल? त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल, मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढेल. देअरफॉर देअर स्पीड विल बी हाय अँड देअरफॉर दीज मॉलिक्युल विल नॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. एकमेकाच्या कॉन्टॅक्ट, प्रेशर लो आहे आणि टेम्परेचर हाय आहे म्हणजे काय झालं? प्रेशर कमी झालं, त्यामुळे मॉलिक्युल्स आर अपार्ट फ्रॉम इच अदर अँड टेम्परेचर इज ऑल्सो हाय. देअरफॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल इन्क्रीजेस. मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी जर इन्क्रीज झाली तर याला याच्यासोबत बोलायसाठी किंवा इंटरॅक्शन करायसाठी वेळ भेटणार नाही. दे आर कंटिन्युअसली मुव्हिंग फार अवे फ्रॉम इच अदर. मग अशा कंडिशन मध्ये या दोन कंडिशन फॉलो झाल्या की त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन किंवा अट्रॅक्शन राहणार नाही. ठीक आहे. ते एक कंडिशन फुलफिल झाली. आणि दुसरी जे कंडिशन आहे की व्हॉल्यूम ऑफ ए गॅस इज निग्लिजिबल, ती सुद्धा कंडिशन इथे फुलफिल झाली. ठीक आहे. म्हणजेच समजा दोन कंडिशन जर केल्या आपण की प्रेशर लो केलं रियल गॅसचं, प्रेशर रियल गॅसचं लो केलं आणि टेम्परेचर जर वाढवलं तर रियल गॅस मे बिहेव लाईक अन आयडियल गॅस. ठीक आहे. At low pressure and high temperature, the ideal gas may behave like an real gas. ठीक आहे. आता ऍट व्हेरी लो प्रेशर आपण याचे रेंज करू. हे प्रेशर आहे आपल्या वाय एक्स ऍक्सिस वर, इकडे प्रेशर आहे, सॉरी इकडे प्रेशर दिलेला आहे. ठीक आहे. इकडे प्रेशर वाढत, हे लो प्रेशरचा रिजन झाला, एवढा लो प्रेशरचा रिजन झाला. या रिजन मध्ये पहा झेड ची व्हॅल्यू जी आहे रियल गॅसची ती कशी आहे? इथपर्यंत आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आयडियल बिहेवियर आहे लो प्रेशर. टेम्परेचर आपण यामध्ये कॉन्स्टंट ठेवलेला आहे, जे काही टी टेम्परेचर आहे ते टेम्परेचरचा संबंध नाही सध्या तरी. आपण काय करतोय? लो प्रेशरला रियल गॅसेस बिहेव्ह लाईक अन आयडियल गॅस. ठीक आहे. आता काही गॅस जे आहे ते डेव्हिएट होऊन राहिले. जसं हा जो गॅस आहे ऑक्सिजन आहे, CH4 आहे, हा या पद्धतीने ते डेव्हिएट झालेला आहे, एवढा डेव्हिएट झालेला आहे. ठीक आहे. हायड्रोजन, मी दोन एक्झाम्पल घेतो फक्त, हा असा डेव्हिएट झालेला आहे. ठीक आहे. आता हेच जे आहे CH4 हा इथे म्हणजे याच्या खाली या झेडची व्हॅल्यू कमी आहे इकडे, आणि इथे या CH4 या ऍज द प्रेशर इन्क्रीजेस झेड इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. बघा हे लो प्रेशर वेअर झेड इज इक्वल टू 1. मी दोन एक्झाम्पल घेतो, H2 आणि CH4, तसेच एक्झाम्पल तुम्हाला बाकीच्यासाठी लागू पडेल. ठीक आहे. आता ऍट लो प्रेशर जेव्हा आहे तेव्हा बोथ दिस H2 and CH4 they are behaving like a ideal gas. Okay. But at intermediate pressure जेव्हा होतं तेव्हा we know that
CH4 मॉलिक्युल्स जो आहे, कोणता मॉलिक्युल घेतला आपण? हा, CH4 घेतले आपण. CH4 गॅसचे जे मॉलिक्युल्स आहे, देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन अमॉंग द मॉलिक्युल. ठीक आहे, जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे CH4 मॉलिक्युल मध्ये. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. CO2 मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. ऑक्सिजन मध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, पण केव्हा? ऍट इंटरमिजिएट प्रेशर. ओके, जेव्हा प्रेशर इंटरमिजिएट राहील म्हणजे खूप कमी राहणार नाही आणि जास्तही राहणार नाही, मधातलं जेव्हा प्रेशर राहील, म्हणजे जास्त नाही कमी नाही, इंटरमिजिएट प्रेशर किंवा मॉडरेट प्रेशर राहील, ऍट दॅट टाइम देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द CH4 मॉलिक्युल्स और CO2 मॉलिक्युल, जे काय असेल ते. ठीक आहे, CO2 गॅस किंवा CH4 गॅसचं समजा आपण उदाहरण घेतलं, तर त्या गॅस मॉलिक्युल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इंटरमिजिएट प्रेशरला काय असतात? जास्त असतात. आता जर इंटरमिजिएट प्रेशरला फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, तर व्हॉल्यूम काय होईल? याचं व्हॉल्यूम काय होईल? फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे म्हणजे व्हॉल्यूम कमी होईल, म्हणजे हा रेशो काय होईल? VR ची व्हॅल्यू कमी झाली. ठीक आहे, VR ची व्हॅल्यू कमी होईल ना, कारण व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय रिअल गॅस ऍट दिस प्रेशर, इंटरमिजिएट प्रेशर. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे म्हणजे व्हॉल्यूम कमी आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे झेडची व्हॅल्यू काय येईल? लेस दॅन 0, लेस दॅन 1. ठीक आहे, बिकॉज ही व्हॅल्यू कमी झाली, ही कमी झाली, कमी व्हॅल्यू अपॉन VI इट इक्वल टू झेड इज लेस दॅन 1. या केसमध्ये झेड लेस दॅन 1 आहे. आता काय करतोय आपण? जसं जसं प्रेशर वाढवत आहोत, मी फक्त CH4 आणि CO2 गॅस बद्दल बोलतोय किंवा O2 गॅस बद्दल बोलतोय. ठीक आहे, तर जसं जसं आपण प्रेशर वाढवू तसं तसं काय होईल? हे अजून जवळ येतील मॉलिक्युल. ठीक आहे, CH4 चे किंवा CO2 चे अजून जवळ येतील. अजून जवळ आल्यामुळे, एकदम जवळ आल्यामुळे काय होईल? त्यांचं पटणार नाही, अजून रिपल्शन होईल, है ना. जास्त जवळ आले मॉलिक्युल ते पुन्हा रिपल्शन होते. काय अप्रोप्रिएट अंतरपर्यंत ते अट्रॅक्शन असते. अट्रॅक्टिव्ह फोर्सेसच्या जास्त जवळ आले तर देअर इज अ रिपल्शन बिटवीन द मॉलिक्युल. रिपल्शन होईल, रिपल्शन झाल्यामुळे पुन्हा व्हॉल्यूम वाढेल. ठीक आहे, व्हॉल्यूम वाढेल म्हणजे VR ची व्हॅल्यू वाढेल. ठीक आहे, VR ची व्हॅल्यू वाढल्यानंतर, VR ची व्हॅल्यू जेव्हा वाढेल तेव्हा ऍट हाय प्रेशर झेड इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, म्हणून हा ग्राफ असा दिलेला आहे यांच्यासाठी. ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन the volume decreases, therefore the value of Z is less than 1. इथे लेस दॅन 1 व्हॅल्यू आहे, है ना, या गॅससाठी. आणि ऍज द प्रेशर इन्क्रीजेस, पहिले तर आयडियल बिहेवियर होतो, या प्रेशरला आयडियल बिहेवियर हा गॅस करतो. या प्रेशरवरती हा आयडियल बिहेवियर करतो. तर जसं प्रेशर वाढवलं आपण तसं हे VR ची व्हॅल्यू वाढते म्हणजे झेड ग्रेटर दॅन 1 येता येते. ठीक आहे, झेड ग्रेटर दॅन 1. नाउ इन केस ऑफ, हे झालं O2 साठी, CH4 साठी आणि CO2 साठी. नाउ इन केस ऑफ दिस H2 अँड हेलियम, यांच्यामध्ये काय? यांचं व्हॉल्यूम कोणत्याही प्रेशरला देअर इज दीज मॉलिक्युल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर. हायड्रोजन मॉलिक्युल्स अँड हेलियम मॉलिक्युल कोणत्याही प्रेशरला, लो राव, इंटरमिजिएट प्रेशर राव की हाय प्रेशर राव, द मॉलिक्युल्स are far away from, or there is strong forces of repulsion among the molecules. एक तर मॉलिक्युलची साईज कमी असते हायड्रोजनच्या. the size of molecule is very small, therefore they are already far apart from each other. okay, far apart from each other. low atomic mass, त्यांचा atomic mass कमी आहे, हायड्रोजनचे एकच आहे, हेलियमचे 2 आहे. ठीक आहे, तर यांचे atomic mass कमी असल्यामुळे आणि साईज कमी असल्यामुळे the molecules are away from each other, or there is a स्ट्रॉंग फोर्स ऑफ रिपल्शन अमॉंग इच अदर, कारण मास कमी आहे आणि साईज कमी आहे. सो दे आर अपार्ट फ्रॉम इच अदर, देअरफॉर ऑलरेडी त्यांचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम कसं आहे? जास्त असते. ठीक आहे, व्हॉल्यूम जास्त आहे म्हणजेच हे, म्हणजे VR ची व्हॅल्यू जास्त आहे VI पेक्षा, म्हणजेच झेड इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 फॉर हायड्रोजन अँड हेलियम. ठीक आहे, सो धिस, हे जे आहे आपण हे पाहतोय, हे डेव्हिएशन आहे. आयडियल बिहेवियर पासून डेव्हिएट इतका झालेला आहे, हे आयडियल बिहेवियरचा कर्व आहे. ठीक आहे, सो दिस इज कंप्रेसिबिलिटी फॅक्टर ऑर इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन कंप्रेसिबिलिटी फॅक्टर. म्हणजेच काय म्हणू आपण? फॉर सम गॅसेस द झेड व्हॅल्यू फर्स्ट डिक्रीजेस अँड देन इन्क्रीजेस ऍज द प्रेशर इन्क्रीजेस, अँड फॉर हायड्रोजन अँड हेलियम देर इज ऑलवेज झेड ग्रेटर दॅन 1.
As the pressure increases, hydrogen and helium shows continuous increase in Z. Hence, for their curve are above ideal gas curve. ठीक आहे, म्हणजे Z ची व्हॅल्यू वाढत आहे म्हणून त्याचा कर्व जो आहे तो आयडियल गॅसच्या कर्वच्या वरती. ठीक आहे. फॉर N2CO2 Z फर्स्ट डिक्रीजेस. N2CO2 सारख्या गॅसमध्ये Z पहिले डिक्रीज होत आहे, Z ची व्हॅल्यू पहिले डिक्रीज होत आहे, and then increases with increase in P, that is Z is greater than 1. So this was the effect of pressure on the काय म्हणू आपण compressibility factor. Okay, now there is a effect of temperature on compressibility factor. मी तुम्हाला आता सांगितलं की दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे, प्रेशर कमी केलं आणि टेम्परेचर वाढवलं तर रियल गॅस बिहेव्स लाईक अन आयडियल गॅस. आता पहा, याच्यासाठी आपण एक नायट्रोजन गॅस घेतला फक्त आणि त्याला 3 टेम्परेचर वरती त्याला आपण पाहिलं. दिस इज पीव्ही अपॉन आरटी, म्हणजे झेड ची व्हॅल्यू पीव्ही अपॉन आरटी, दिस इज कंप्रेसिबिलिटी फॅक्टर. इट इज 1 फॉर आयडियल गॅस. हा जो कर्व आहे पॅरलल दिसत आहे, हा आयडियल गॅसचा कर्व आहे. ठीक आहे, आयडियल गॅसचा कर्व आहे. ठीक आहे. आता आपण N2 गॅस घेतलेला आहे. N2 गॅसला 3 अलग अलग टेम्परेचर वरती घेतला आहे. तीन अलग अलग टेम्परेचर वरती आपण N2 गॅसला घेतलेला आहे. 200 डिग्री, 200 केल्विन, 500 केल्विन अँड 1000 केल्विन. ठीक आहे. आता जर आपण याचा विचार केला, द डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर बिकम्स लेस अँड लेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. पहिले डेव्हिएशन 200 केल्विन वर, 200 केल्विन वर डेव्हिएशन किती होतं पहा, 200 केल्विन वर डेव्हिएशन एवढं होतं, एवढं डेव्हिएशन 200 केल्विन वर होतं. ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस, आपण टेम्परेचर 500 केल्विन केलं तर डेव्हिएशन किती झालं पहा, कमी झालं. आयडियल बिहेवियरचं आपलं रिअल गॅसचं आयडियल बिहेवियर पासूनचं डेव्हिएशन जे आहे ते कमी झालं. ठीक आहे. ऍज वी फर्दर इन्क्रीज द टेम्परेचर, दॅट इज 1000 केल्विन, द डेव्हिएशन बिकम्स स्टील लो. That means as we increase the temperature, टेम्परेचर जसं जसं आपण वाढवतोय तसं तसं हे जे डेव्हिएशन आहे ते डेव्हिएशन काय होऊन राहिलं आहे, कमी होऊन राहिलं आहे. ठीक आहे. Therefore deviation from ideal behavior becomes less and less with increase in temperature. At low temperature, depth of the curve is large. कमी टेम्परेचर वर डेप्थ ऑफ द कर्व इज लार्ज. हे कमी टेम्परेचर होतं इथे N2 साठी 200 केल्विन. हा जो डेप्थ आहे कर्व ही लार्ज होती है ना, लार्ज, that is negative slope, that is Z is less than 1. As the temperature increases, depth of the curve decreases. जसं टेम्परेचर आपण वाढवलं 500 केलं तर डेप्थ काय झाली, कमी झाली. ठीक आहे. ऍट सर्टेन टेम्परेचर मिनिमम इन, ठीक आहे, our today's time is over. We shall see the next part in next lecture. Okay, now you can leave the meeting as our time is over.